सगळ्यांनी समोर भारत मातांचे आशीर्वाद या थिएटरचा आशीर्वाद चित्रपटाला राहतील अशी अपेक्षा आहे आणि धन्यवाद सर. एकदा जोरदार टाळ्या पुरस्कारांसाठी झाला पाहिजेत. आणि आता मी माननीय मंत्री महोदय तुम्हाला विनंती करते की तुम्ही 2 शब्द व्यक्त करावेत. तुम्ही नेहमीच मराठी कलाकारांच्या आणि कलाकृतीच्या मागे खंबीरपणे उभे असता आणि सर खरं सांगते की त्यांनी खूप पाठबळ मिळतं. आज या वास्तूत हा कार्यक्रम होतोय हे आमच्यापैकी सगळ्यांसाठी फारच फारच खास आहे आणि तुम्ही आज इथे आलात त्याबद्दलही खूप धन्यवाद. काय सांगाल, तुमची काही आठवण आहे? सगळ्यांना नमस्कार. पहिल्यांदा तर मी भारत माता सिनेमागृह याचं उद्घाटन झाले पहिल्यांदा घोषित करतो आणि आपल्या सगळ्यांना त्याबद्दल अभिनंदन करतो. निर्मितीताई म्हणाल्या माझं माहेर इकडचं आहे, त्यामुळे माहेरचं सिनेमागृह आहे. निर्मितीताई माझं आजोळ इथलं आहे, मग तशा अर्थाने माझं आजोळचं सिनेमागृह आहे. माझा मामा पण इथे येऊन बसला. हे सगळे भारत मातावालेच आहेत. आणि मला आठवतंय की लहान होतो आम्ही आणि बरंच मागे लागून आई सिनेमा दाखव, आई सिनेमा दाखव असं म्हणून त्यावेळेला इतकं कळत नव्हतं की कथा, कथानक, कलाकार. मग आईच्या आवडीची हिरोईन, नायिका तिच्या ठरलेल्या होत्या जयश्री गडकर आणि सुलोचनाताई. मग यांचा सिनेमा ज्या वेळेला इथे लागला त्यावेळेला हाताला पकडून आईने इथे आणलं आणि मग आम्ही इथे बसलो. त्यामुळे इथे प्रचंड अशा भावनिक आठवणी आहेत. आणि जी माझी अवस्था आहे ती बऱ्याच लोकांची जी आज सभागृहात या सिनेमागृहात आहेत किंवा नाहीत. मला प्रचंड फोन आले लोकांचे. भोपटकरजी तुमचं धन्यवाद मी देईन. या सगळ्या टीमच म्हणजे मुक्ता असेल, तुम्ही असाल, सगळे मिळून. कारण हे केवळ सिनेमागृह नाही, या ठिकाणी बऱ्याच पिढ्यांच्या आठवणींचा साठा असलेले गृह आहे. आणि केवळ हा सिनेमागृहाचा भाग नाही, बाहेरचा सुद्धा. म्हणजे आमच्या ऐन विद्यार्थी चळवळीच्या काळात सुद्धा आंदोलन कुठे करायचं तर भारत माता नाक्यावर करायचं. त्यामुळे चळवळीचं केंद्र तेव्हापासून पिढ्यानपिढ्याचं भारत माता, तिथला नाका, सिनेमा, भारत माता. आणि म्हणून या सगळ्या परिसराला आहे ना, इथे आल्यावर मला त्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा सुगंध येतोय, ते चेहरे दिसत आहेत की या सगळ्या ठिकाणी त्या त्या वेळेला कित्येक पिढ्यांमधले नायक, नायिका, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते, त्यांच्या आठवणी आणि त्याबरोबर या सिनेमागृहात येणाऱ्या या गिरणगावामधल्या मराठी माणसाच्या त्या आठवणी की अरे दिवाळीचा दिवस आहे, अगोदर तिकीट काढू, जाऊ दिवाळी इथे, दसरा आहे कुठेतरी खरेदी करू, आई वडील घेऊन या सिनेमागृहात इथे. आणि मग या सगळ्या आठवणी पिढ्यानपिढ्याच्या साठलेलं हे ठेवा असलेलं हे गृह आहे. आणि अन्य कुठल्या सिनेमागृहावर मी काही ताशेरे ओढत नाही, पण त्याही पेक्षा जास्त मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा लाभलेलं सिनेमागृह म्हणजे आमचं भारत माता आहे. आणि म्हणून या सिनेमागृहाचं पुनर्लोकन व्हायचं, पुन्हा आपल्या समोर आणायचं हे हरकुलस टास्क आहे. अडचणी होत्या मला माहिती आहे. आपल्या एनटीसी अन्य सगळ्या आम्ही प्रयत्न केला. एनटीसीला या सगळ्या गोष्टींमधून केंद्र सरकारचं पण मी धन्यवाद देईन की त्यांनी सुद्धा यामध्ये जरा थांबा अशी भूमिका घेतली. आणि आता आम्ही ठरवलंय की या सगळ्या गोष्टी कचाट्यातून बाहेर काढायच्या म्हणजे काढायच्याच. आणि हे परमनंट मराठी माणसाचं हक्काचं असलेलं सिनेमागृह कुठल्याही अडथळा विना संपूर्ण अविरत चाललं पाहिजे. यातल्या असल्या सगळ्या अडथळ्यांना दूर करायचे. आणि सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर आम्ही ठरवलंय. आणि म्हणून या भावनेनेच या सगळ्या सिनेमागृहाची वाटचाल पुढे व्हावी. मी मुद्दामून झी समूह आणि पाटील तुम्ही
आणि डिस्ट्रीब्युटर्सचं काम केलेले तुम्ही किंवा तुमच्या सगळ्या टीमचं मी धन्यवाद देईन की मराठी सिनेमाचा पहिला प्रीमियर इथे तुम्ही केलेला आहे. आणि याच पद्धतीने सिनेमागृह चालवणं त्यात जी काही अडचण लागलीच, कारण एक पडदा सिनेमागृह चालवणं ही सोपी गोष्ट नव्हे. आणि ते मल्टिप्लेक्सच्या जमान्यामध्ये आणि मराठी माणसालाही म्हणजे हात जोडून विनंती आहे की चाललं पाहिजे, यासाठी तुमचा आशीर्वादही हवा. तुमचा आशीर्वाद हवा, तुम्ही द्यालच. हा एक पडदा सिनेमागृह चालवणं त्याच्या असलेल्या अडचणी खूप आहेत, मला याची पूर्ण माहिती आहे. या रखरखावासाठी लागणारा खर्च अगदी एसी पासून लाईट्स पासून आणि असलेला तिकिटाचा दर याची सांगड घालणं हे सिनेमागृह चालवणाऱ्यांसाठी खूप मोठं कष्टाचं काम असतं. आणि त्यात मराठी सिनेमे आपल्याला चालवायचे आहेत. होय, आम्ही अनुदान देतो, पुरस्कार देतो, अगदी पाटील तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने. होय, करोनाच्या काळात जे आमच्या मित्रांनी सिनेमा अर्धवट राहिले, अर्धवट रखडले, अडकले, उशिरा आले, त्या काळातला त्यांचा जो नुकसान आहे ते सुद्धा आपण 1-2 नाही 93च्या वर चित्रपटांना त्या ठिकाणी अनुदान दिले. 24 कोटी रुपये अनुदानाचे त्या ठिकाणी हक्काचे आपण त्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला, यापुढे करू. आणि 1/16 इथे फिल्म सिटीची माझी मंडळी अधिकारी आहेत, एक चित्रपट पुरस्काराचा 16 सुद्धा राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा पहिल्यांदा भारत मातामध्येच होईल. आज मी या ठिकाणी सुद्धा घोषित केलं. आता जागेची अडचण हा मुद्दा आपल्याला थोडा ऍडजस्ट करावा लागेल, पण 1/16 करू, कारण आपल्याला हे दाखवायचं आहे देशाला आणि जगाला की हे अशी वास्तू आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच पिढ्यांच्या आठवणींच्या इंदुळाने ठेवे आहेत. जसं मला माझ्या आईची आठवण आली, इथे बसलेल्यापैकी बऱ्याच लोकांना या आठवणी असतील. सुपर डुपर. आणि बघा प्रीमियर कसा झालाय सुपर डुपरचा, प्रॉपर अतिशय चांगला आहे, त्यामुळे प्रोग्रेसही चांगला होईल. आणि आपल्या सगळ्या सुपर डुपरच्या टीमचं पण मी अभिनंदन करतो. बऱ्याच या मंडळींना मी ओळखतो, अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे ती सगळी मंडळी. आमच्यापेक्षा थोडी कमी असतील, कारण आमच्या राजकारणात थोडी कलाकार मंडळी जास्त आहे. पण खऱ्या अर्थाने कलात्मक दृष्टिकोन ठेवून आणि सिनेमाचं तंत्र माहिती असलेली सगळी मंडळी आहेत. मी तुम्हालाही खूप शुभेच्छा देतो. आज मला सुपर